इंजिनिअरिंग करताय आणि इंजिनिअरिंगनंतर तुम्हाला MNCमध्ये चांगल्या पॅकेजचा जॉब हवा आहे किंवा मग IOCL, ONGC, HPCL यांसारख्या PSUजमध्ये जॉब हवा असेल किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ISRO, DRDO, BARC यांसारख्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये जर जॉब हवा असेल तर या सगळ्यांवरचं अल्टिमेट सोल्युशन म्हणजे तुमची गेट एक्झामिनेशन. गेट ह्या एक्झामिनेशननंतर तुम्ही IITs NITs सारख्या इन्स्टिट्यूट्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन करून MNCजमध्ये चांगल्या पॅकेजेसचा जॉब मिळवू शकतात. एवढंच काय, IOCL, ONGC यांसारखे PSUs देखील या गेट एक्झामिनेशनमधूनच रिक्रुटमेंट करतात. DRDO, BARC, ISRO यांसारख्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स देखील गेट एक्झामिनेशनमधून कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करतात. तर मग जर तुमचं MNCs, PSUs, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स यांमध्ये जॉब करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी गेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करणं हे अल्टिमेट सोल्युशन असणार आहे. ही जी गेट एक्झामिनेशन आहे, ही गेट एक्झामिनेशन थर्ड इयर आणि लास्ट इयरचे विद्यार्थी देऊ शकतात. आत्ता ज्या विद्यार्थ्यांना गेट 2026 ही एक्झाम टार्गेट करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट ही 28 सप्टेंबर असणार आहे. जर तुम्हाला या एक्झामविषयी अजून काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावरती